नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, सप्टेंबर महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे पूर्व विदर्भातील 3,44,629 हेक्टरवरील पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं। या नुकसानासाठी शासनानं पूर्व विदर्भासाठी 340 कोटी 90 लाख रुपये मंजूर केलेत। डीबीटी पोर्टलद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम थेट जमा होणार आहे। मात्र ही मदत 2 हेक्टरपर्यंतच मिळणार आहे। सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पूर्व विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या 6 जिल्ह्यांसाठी प्रमुख खरीप पिकं उद्ध्वस्त झाली आहेत। नदीकाठावरील शेतजमिनी पिकासह खरवडून गेल्यात, तर शिल्लक राहिलेल्या पिकांवरती विविध रोगांचा प्रादुर्भाव झाल्यानं तीही हातातून गेली आहेत। या 6 जिल्ह्यातील 3,76,968 शेतकऱ्यांची 3,44,629 हेक्टरवरील पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। यासाठी 340 कोटी 90 लाख रुपये मंजूर करण्यात आले। डीबीटी पोर्टलद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम थेटपणे जमा करण्यात येणार आहे। लाभार्थ्यांना मदत वाटपाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांची यादी आणि मदतीचा तपशील जिल्ह्याच्या संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात येईल। नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांना दिलेला मदतीचा निधी बँकांनी कर्ज खात्यामध्ये अथवा अन्यथा वसुलीसाठी वळती करू नये अशा स्पष्ट सूचना देखील शासनाकडून देण्यात आल्यात। नागपूरच्या विभागीय आयुक्तांनी सप्टेंबर 2025 दरम्यान झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीबाबत मदत निधीची मागणी प्रस्तावित केली होती। शासनाने या प्रस्तावाला मंजुरी देत एकूण 6 जिल्ह्यांना निधी वितरित करण्याचे आदेश दिलेले आहेत। प्रशासनाकडे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची यादी तयार असून ती डीबीटी पोर्टलवरती अपलोड करताच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात निधी थेट वळता होणार आहे। ही सर्व प्रक्रिया सोमवारपर्यंत होणार असल्याची माहिती नागपूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात येणार आहे। अतिवृष्टी आणि पुरामुळे 33% वर नुकसानाची नोंद घेतलेल्या बाधित क्षेत्राला ही मदत दिली जाणार आहे। यामध्ये कोरडवाहूसाठी प्रति हेक्टर 8,500 रुपये, ओलीत म्हणजेच बागायत असणाऱ्या शेतीसाठी 17,000 रुपये प्रति हेक्टर, तर फळ पीक क्षेत्रासाठी 22,500 रुपये प्रति हेक्टरीची मदत ही दिली जाणार आहे। शासनाच्या निर्णयानुसार ही मदत 0 ते 2 हेक्टर क्षेत्रातील शेतीचं नुकसान झालेल्या पात्र शेतकऱ्यांनाच देण्यात येईल। विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत संबंधित जिल्ह्यातील निधी त्वरित वितरित करण्याचे निर्देश हे देण्यात आलेत। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी निधी मिळणार आहे, तो डीबीटी मार्फत मिळणार आहे। म्हणजेच काय की तुमच्या बँकेला तुमचं आधार कार्ड लिंक असणं हे आवश्यक आहे। जर तुमच्या बँक खात्याला तुमचं आधार कार्ड लिंक नसेल तर ते आजच करून घ्या। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।